इराणच्या समर्थनार्थ सोलापुरात आंदोलन, राजकीय वातावरण तापले। इराण इस्रायल संघर्षाचे पडसाद आता थेट सोलापुरात उमटले आहेत। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे। सोलापुरात इराणच्या समर्थनार्थ माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले। जिल्हा पोलीस प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारली होती, मात्र परवानगी नाकारली असतानाही माकपाच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करत अमेरिकेविरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन सुरू ठेवले। आंदोलनस्थळी बेंजामिन नेतान्याहू मुर्दाबाद, युद्धविराम त्वरित करा अशा आशयाचे फलक झळकवण्यात आले। याचवेळी माकपाच्या कार्यकर्त्यांकडून डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांचे पुतळे जळून इस्रायल आणि अमेरिकेचा निषेध नोंदवण्यात आला। दरम्यान सोलापूरमध्येचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी फेसबुक पोस्टद्वारे इस्रायलला समर्थन दर्शवले। यामुळे इराण इस्रायल वादात स्थानिक राजकारणाची घडी आणि उडी स्पष्टपणे दिसून येते आहे। आंदोलन सुरू असतानाच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आंदोलनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या। परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पोलिसांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। जो आहे त्यांनी केलेली होती, त्यामुळे तो छुपा भारताचा दुश्मन आहे, त्याला समर्थन करू नये। आणि इराण आणि इस्रायल अमेरिकेचं युद्ध इथं मानवता अधिकाराच्या नावाखाली एक वेगळ्या प्रकारचा विषय इथं चालू आहे आणि मोदी साहेबांचं नाव खराब करण्याचं या आंदोलनाच्या माध्यमातून चालू आहे। डिफेन्स सिस्टीम इराणच्या माध्यमातून 50% चला उगाच करू नका तुम्ही चला। या ठिकाणी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना पोलीस प्रशासन आणि भाजप सरकारनं हा मोर्चा उधळण्यासाठी संघाच्या लोकांना आणि भाजपच्या लोकांना या ठिकाणी पाचारण केलं। आम्ही आमची मागणी मांडत होतो, या देशामध्ये युद्ध नको, जागामध्ये शांतता पाहिजे आहे। त्या ठिकाणी निष्पाप विद्यार्थी मेलेले आहेत, गरीब मेलेले आहेत, नागरिक मेलेले आहेत। ते कुणामुळे मेलेत? या इराणवर झालेल्या युद्धामुळे। म्हणून आम्हाला जगामध्ये शांतता पाहिजे ही मागणी घेऊन रिसरामी आंदोलन करत असताना संघाचे लोक, भाजपचे लोक, बजरंग दलाचे लोक आमच्यावरती हे सरकार आणि पोलिसांनी दळपटाशी आणि आमच्यावरती उधळून लावलेलं आहे। आंदोलनाच्या परिसरात जाळपोळ कोण केली नेमकी? या ठिकाणी जाळपोळ कोण केली तुम्ही बघितलेलं आहे, तुमच्या टीव्ही मध्ये काय झालेलं आहे तुम्ही सांगा। आम्ही निधड्या जातीनं सांगतो, या सरकारच्या विरोधात आम्ही स्वतः या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यांचा पुतळा आम्ही जाळलेला आहे।